तर नमस्कार मंडळी, मी निखिलराव दालीबागकाने केली चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे. सो आज आहे होळी, होळीचा दिवस आहे आणि दरवर्षीप्रमाणे होळीचा आपला कार्यक्रम असतो संध्याकाळचा, जो असतो पाककलेचा. तर दरवर्षी आपला कार्यक्रम दुसरीकडे असतो, म्हणजे आपल्या जे भाईगाचं घर आहे तिथे मयूर बेकरीच्या समोर, तिथे दरवेळेला कार्यक्रम असतो. पण आता कार्यक्रम तिथे न होता ह्या वेळेला आपल्या खानावळीच्या इथेच, म्हणजे ऑफिसच्या बाहेरच कार्यक्रम होणार आहे. इथेच तुम्ही बघताय तो स्टेज वगैरे बनवलेला आहे. सो सगळी जण येणार आहेत आणि पाककलेचा स्पर्धा आहे, प्लस आपल्या ह्याचे मीन्स ह्या वेळेला साड्यांचा पण गेम आहे, म्हणजे पैठणीचा गेम आहे. पैठणी जिंकू शकता तुम्ही साड्या, आणि छोटे मोठे गेम्स असणार आहेत. सो ओव्हरऑल मस्त असा कार्यक्रम आहे. आता तीच तयारी चालू आहे. मी पण जस्ट आलो असता, म्हणजे सकाळपासून आम्ही होतो इथे, पण आता जस्ट आता कारण का वाजले संध्याकाळचे आता माझ्यासाठी 5:30 वाजलेले आहेत. सो कार्यक्रम 7 वाजता सुरू होणार आहे आणि ॲक्च्युली पूर्ण नावं पण फुल झालेले आहेत ह्या वेळेला. मागच्या वेळेपेक्षा जास्ती नावं आलेली, म्हणून आम्हाला कमी थोडीशी नावं घ्यायला लागली. तरी 45च्या वरतीच काहीतरी नावं आहेत. मागच्या वेळेला 30 का 32च होते, पण या वेळेला जर जास्ती नावं झाली आहेत. सो म्हणून आता पुढची नावं वगैरे काही घेतली नव्हती आणि मग एकदाच नावं आम्ही सगळी सेट करून ठेवली आहे. सो ओव्हरऑल हा आहे कार्यक्रम सुरू होईल. तो आपण संध्याकाळपर्यंत 7चा कार्यक्रम आहे. सो आपण तोपर्यंत सगळी तयारी वगैरे करून घेऊया. सगळे गिफ्ट्स वगैरे काय आहेत ते सगळं सॉर्ट झालेलं आहे. इथे गिफ्ट्स पण ठेवलेले आहेत सगळ्यांसाठी, आणि प्राइजिंग पण आहे. सायकल आहे, मागच्या वेळेसारखंच आहे, सायकल वगैरे आहे. सो मजा येणार आहे आणि बघू सगळेजण असतील. आणि ह्यावेळेला पूर्ण आपला कव्हर करणार आहे आपण चॅनलवरती, सगळ्यांना दिसणार आहे. सो कंटिन्यू करा आणि बघत राहा पूर्ण कार्यक्रम कसा होणार येतो. चला, बघताय मंडळी, तयारी चालू आहे एकदम मस्त जोरदार. इथे सगळे बेंचेस लावलेले आहेत. हा मस्त असं करत करत असं करत करत इकडे जा. तू किती आणलेस? हा 2-3च ना. वा, जा. फक्त इथे मंडळी प्राईज ठेवलेले आहेत. सायकल ठेवली आहे आणि ट्रॉफीज ठेवलेत. हे फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज असं ठेवलेलं आहे. आणि ते थर्ड प्राईज म्हणून वी-गार्डचं इंडक्शन हे शेगडी आहे. ते बाकीचे मग छोटे मोठे प्राइजेस आहेत, ट्रॉफीज आहेत सगळे. माल देऊ याची देऊ ना. हॅलो हॅलो हॅलो. तर मंडळी बघताय सगळीजणं आलेली आहेत, ऑलमोस्ट सगळी बसलेली आहेत. इथे पूर्ण पुढपर्यंत लाईन आहे. अर्धे त्या साईडला पण बसतील, त्या तिकडे. काय हो चालू आहे, चालू आहे, चालू आहे. फोटो ना व्हिडिओ डायरेक्ट. हां येऊ दे. काय मंडळी सगळी तयारी झालेली आहे आता ऑलमोस्ट. काय वैभवला दादाला पाठवलं बघायला, पण आता पुढे
हे काढायचं असं हे झालं. आणि नंतर हे पौष्टिक हे प्रेझेंटेशन असे 3 प्रकार आहेत. 10पैकी मार्क द्यायचे. लाईट येईल पुढे पुढे लाईट येईल ना. लावते अजून ते ओपन करा थोडं मॅडम ते ओपन करा थोडं. चालू हां उभी राहा मऊ नाही मऊ नाही. शूटिंग चालू आहे विशाल सगळे सेटअप झाला नाहीये. असं ते दिसू तर ते सगळेजण आलेत ते मामा तर मंडळी बघताय सगळी जण आलेले आहेत. सगळ्यांचं आपण शूट केलं नसतं सगळेजण हे करायचं. इकडे बघताय होळीला पण सगळेजण नमस्कार वगैरे करतायत. आपली मस्त अशी होळी इथेच रेडी पण झालेली आहे. सगळी पूजा वगैरे झालेली आहे. हे आहे काय आहे काय नाही जज विचारतील त्याचं उत्तर द्या. ठीक आहे तुम्ही स्पून अजून एक द्या. म्हणताय माईक दिलं त्याला
हा द्या ना, घ्या ना. चालेल, टेस्टला दुसरा दिलं चालेल. उघडून देऊ, उघडून देते. ठीक आहे, वेळ आहे. हॅलो, स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. पंच एक एक डिश चेक करत आहेत. तुम्ही विचारू शकता काय ऍड केलं किंवा काय स्वतःहून विचारू शकता. नाही, तुमच्या परीने पण विचारू शकता वेगळं काय असं. होळी निमित्त पाककला स्पर्धा वर्ष चौथे सुरू झालेले आहे. सावता माळीच्या बाजूला मिसळचा स्टॉल लावलेला आहे, तो फ्री आहे. आगरी खानावळ तर्फे सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा. रवा बिलकुल नाही आहे, रवा नाही. नाचणीचं आणि नाचणीचं सत्व आहे आणि आपले चणे येतात ना, ते प्रोटीनसाठी म्हणून ते वापरले. त्याच्यात लिहिलं नाही आहे तुम्ही चणे टाकले ते नाही लिहिलं. एक वाटी चणे ज्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे, जज जेव्हा तिथे येतील तेव्हा तुमच्या पदार्थाची माहिती सर्व सांगा त्यांना. कशापासून काय काय बनवलेलं आहे ते. क्रीम कलर वापरला असता तर डार्क आणि बीट याच्यासाठी रेड. बालराजे आलेले आहेत. बाल फायबर प्रोटीन बीटमुळे हिमोग्लोबिन वाढतं आणि मूग बाल शिवाजी पण कॉम्पिटिशन बघ. मूग डाळीची चटणी आहे. मूग डाळ भिजवून त्याच्यामध्ये मिरची लसूण कोथिंबीर सगळं घालून वरण फोडणी देतो. मग सगळंच पालक बीट पुढे डाळ मूग डाळ सगळंच पौष्टिक आणि त्यामुळे हिरवा काळ करा नाही आला. पालक वापरला आहे त्यामुळे काळपा काढायला. हां बोला. रवा, जायफळ पावडर, पाणी, नारळाचं दूध आणि चवीपुरतं मीठ अशी 3 नारळाच्या दुधाची खीर बनवायची. जोरात बोलायला लागतं. जवळ घ्या माईक, जवळ घ्या. हॅलो. रवा, जायफळ पावडर, पाणी, नारळाचं दूध आणि चवीपुरतं मीठ अशी 3 नारळाच्या दुधाची खीर बनवली आहे. जय शिवाजी. इकडे इकडे बघू. जय भवानी. जय शिवाजी. चला. रोगप्रतिकारशक्ती वाढते. नंतर आपलं BP वगैरे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो आणि शेंगदाणा, साबुदाणा, बटाटा याला ऑप्शन हा चांगला आहे आणि हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे एजेड पण कोणी खाऊ शकतं. सुरज पाटील यांचं आगमन झालेलं आहे, गाडी पार्क करत आहेत. सुरज पाटील मिसळचा आस्वाद घ्या. पहिला मिसळ तयार आहे, गरम गरम. तुम्ही नमस्कार. मी दोन्ही पदार्थ उपवासाचे बनवलेले आहेत. त्यासाठी हा उपवासाचा शिरा आहे आणि उपवासाचे लाडू आहेत.
शिऱ्यामध्ये प्रामुख्याने रताळ्याचा फक्त वापर केलेला आहे. रताळं, साजूक तूप, थोडी साखर, ड्रायफ्रूट आणि उपवासाचे लाडू हे साबुदाण्यापासून बनवलेले आहेत. साबुदाणा, साजूक तूप आणि पिठी साखर यांचा फक्त वापर करून हे लाडू बनवलेले आहेत. साबुदाणा थोडा भाजून घेतला म्हणजे थोडं ते क्रिस्पी झालं आणि पचायलाही हलका होईल. आणि नंतर मग ते मिक्सरला लावून चाळणीने गाळून वस्त्रगाळ करून त्यात थोडं साजूक तूप, आवश्यकतेनुसार थोडी पिठी साखर, साजूक तूप थोडं गरम करून घेतलेलं आणि त्यात आपल्याला जसे हवे त्या आकाराचे लाडू येतात ना तर ते थोडे बनवावे लागतात. एकदाच ते काही बनवत नाही, ती प्रिकॉशन घ्यावी लागते. आणि हा शिराही तसाच आहे. रताळं कच्चं पिसून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे कुठेही त्याची पौष्टिकता कमी होत नाही. आणि त्यात नंतर आपलं थोडंसं वाफेला देऊन साजूक तुपावर परतून नंतर आवश्यकतेनुसार वाफेवर शिजलं थोडंसं आपल्या रव्यासारखं दूध घालून तो मऊसूत किंवा आपल्याला बोटकेपा शिजेपर्यंत घेतलेला आहे. साखर घालून पुन्हा तो ओके केलेला वरतून ड्रायफ्रूटने गार्निश केलेला आहे. थँक्यू. सूरज थोडीशी जागा ठेव, समोसा जिलेबी येते. लाडू मला अखंड खरंच खाऊन बघा. आयडेंटिफाय होतं काय तेही सांगा. विवेक साळवी यांचं आगमन झालेलं आहे. कधी आला? मला दिसतं तर मिसळचा आस्वाद घे थोडा. गुळ घालून केलेली नमस्कार मॅम, मी आज व्हेज डिश बनवली आहे. ह्यासाठी मी सुरण वापरले आहे. सुरणाचे काप करून त्याच्यात घरगुती मसाला, मीठ, हळद आणि हिंग वापरला आहे. त्यात आणि चिंच. सुरण कशाला खोकं कमी करण्यासाठी त्यात चिंच वापरली आहे. ते नंतर तांदळाच्या पिठात मिक्स करून शालो काढले. त्याच्यात पीठ तांदळाची पिठी टाकलेली म्हणजे हे करायला मिक्स करायला कोटिंगसाठी. चालू आहे कमी आहे लेकिन तो माईक बंद आहे का चालू आहे? चालू आहे. माझ्या पदार्थाचं नाव आहे पौष्टिक घारगे. भोपळा आणि नाचणीच्या पिठाचे ते बनवलेले आहेत. नाचणीचं पीठ बाइंडिंगसाठी वापरले आणि भोपळ्याचा शिरा करून त्यात मिक्स केलेले आहेत. आणि लिंबाचं लोणचं. त्याच्यामध्ये लोणचं आहे का? हां, संतोष साळुंके माईक धरा. तुम्ही डिश चेक करा आणि त्यांना एक डिश वेगळी चेक करा. मी आज सोळीची वडी बनवली आहे. त्याला दुसरं नाव म्हणजे खांडवी.
आणि आज बनवण्याचं माझं हेतू म्हणजे आज होळी आहे आणि आपण होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. त्याच्यामध्ये चण्याची डाळ असते. तर डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी किंवा त्या खाण्यामुळे आपण डिहायड्रेट होऊ नये म्हणून, कारण चण्यामध्ये पाणी त्याची क्षमता जास्ती असते, त्यामुळे ती मी यूज केलेली आहे. आणि ह्याचे घटक आहेत चण्याचं पीठ, त्याच्यानंतर ताक, त्याच्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट आणि मीठ आणि साखर असं बनवलेलं आहे. ही डिश आहे देशी कोकणी मिलाप. तर देशी आणि कोकणी असं मिक्स मी थाळी बनवलेली आहे. हे भरलेलं वांगं आहे, ही तांदळाची भाकरी, ही पुदिना कढीपत्त्याची चटणी, ही शेंगदाण्याची चटणी, ही खोबऱ्याची चटणी म्हणजे लसूण चटणी, ही राजा कोशिंबीर म्हणजे पांढऱ्या कांद्यापासून बनवलेली कोशिंबीर आहे, आणि ज्वारीची भाकरी, दही आणि खरडा ठेचा. हे भरलेलं वांगं आहे. टेस्ट करायचं. हा मसाला जरा मला आणि ठेचा पण खाऊन सात डाळी पेट्या आणि हे सकाळी 10 वाजता भिजवलं आहे, 3 वाजता दळलं आणि परत 6 वाजता बनवलं. कुठली कुठली पिठं घेतली? 7 डाळी, तुरीची डाळ, मुगाची डाळ, सालानी मुगाची डाळ, मसूर डाळ, चणा डाळ आणि याच्यामध्ये थोडी गाजर आणि बोबाची भाजी पण टाकली. नेने वहिनी थोडा एक राऊंड मारा, इकडून जा, पदार्थ बघून जा. नाही तुम्ही अशाच जा, पहिल्या बघून गरम काढून घ्यायचा आणि इकडे ठेवा, आम्ही काय खाणार नाही. ठेवून द्या इकडे, जाऊन बघून या नुसत्या राऊंड मार. पुरणपोळी बनवलेली आहे. चण्याची डाळ 2 तास भिजत टाकायची, त्याच्यामध्ये शिजवून घ्यायची. त्याच्यामध्ये जेवढी डाळ थोडा गूळ टाकला, त्याच्यामध्ये पुरण तयार केलं. नंतर मग मैदा घेतला, थोडं 2 चमचे कणिक टाक आणि तेल आणि मीठ. पहिला मैदा 2 तास भिजत ठेवला, नंतर त्याची पोळी मैद्याची आप इसमें गुड़ कब डालते हो? जब पूरा ठंडा हो जाता है तब डालते हो कि थोड़ा ठंडा? संतोष साळुंके माईक घ्या, ताबा घ्या माईकचा. संतोष साळुंके माईकचा ताबा घ्या. उर्फ बापू पप्प्या, आईचा लाडका. चमचे आहेत.
गव्हाच्या पिठाचा शिरा आहे, ड्रायफ्रूट घालून केलेला आहे तो. गव्हाचं पीठ भाजून तुपामध्ये, त्यामध्ये ड्रायफ्रूट सगळं टाकून खडा प्रसाद खडा प्रसाद तसा केलेला आहे. चिटणीस मॅडम माईक घ्या, नाव सांगा, पदार्थाची माहिती सांगा. माझं नाव संपदा गिरीश चिटणीस. अजून भाजायला पाहिजे. ओके खडा प्रसादसाठी जास्त भाजलेलं. ओके ठीक आहे. पण मग तो हां म्हणजे खडा प्रसाद गव्हाचा शिरा म्हणून केलेला आहे. निशा विवेक नाईक. जवळ झालं. निशा नाईक शेवयांची पौष्टिक इडली बनवले. आणि हा निमाडाक्षी म्हणून पदार्थ आहे तो. निमाडाक्षी भातावर घालून खायचं आहे ते. शिमला मिरची, बटाटा, लसूण अर्ध चिरून आणि त्याच्यात चीज आणि बटर टाकलं आहे आणि उकळवून घेतलेलं आहे. ही पौष्टिक इडली आहे मुलांसाठी. मुलं खात आहेत भाज्या म्हणून त्यांच्यासाठी असं वेगळी बनवत आहेत. त्यांचा फेस दाखव, ते दाखव, त्यांचा फेस जरा थंड झाल्यावर थोडा वेगळा लागतं. गरम गरम खायला पाहिजे भातावर. झाला आपला तुम्ही असा वापरा. मजा माझं नाव प्रज्ञा श्रीराम परवा. मी व्हेजिटेबल घेतलेली आहे. हे पालक मदार कोथिंबीर, गाजर आणि उडीद डाळ आणि तांदूळ याचं मिक्स करून इडली बनवणे आणि ओल्या खोबरं इडली चटणी. ही वर्मिकॉल इडली आहे. स्पॉन्जी होत नाही कारण कडधान्य. हॅलो, अंकित सरांचं स्वागत आहे. ॲडव्होकेट अंकित बंगेरा यांचं स्वागत आहे. अंकित सर, अंकित सर 2 मिनिटांसाठी पाककलेचा पेंटिंग मस्त केलंय सगळं. नमस्कार. नाचणीच्या पिठाचे भाजी लाडू बनवले. गूळ, नाचणीचं पीठ, ड्रायफ्रूट, तूप. ॲडव्होकेट अंकित बंगेरांचे स्वागत. पाककला स्पर्धा 2025 वर्ष 4 अगदी खानावळतर्फे हा प्रोग्राम चालू आहे. एकदम पौष्टिक बनवले.
पास्ता बनवला गरम पाण्यात पास्ता 27 हा माझा 16 यांचं 16 हो हो. गरम पाण्यामध्ये पास्ता बनवून घेतला, नंतर त्याला बाजूला ठेवलं, नंतर बटर आणि घीमध्ये हे टाकलं, लसूण चॉप केलेला, नंतर त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली, हिरवी मिरची त्याच्यावर परतून घेतली आणि त्याच्यानंतर मग कांदा टाकल्यानंतर ते सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित. जरासं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये सब्जी टाकले, म्हणजे आपलं गाजर टाकले, फ्रेंच बीन्स टाकले, शिमला मिर्च टाकले, ते सगळं भाज्या परतून घेतल्या. थोड्या शिजल्यानंतर त्याच्यानंतर टोमॅटो टाकले, 3 टोमॅटो टाकल्यामुळे त्याचा पास्ता सॉस चांगला आहे. त्याच्यानंतर प्युरी चांगली झाली. नंतर त्याच्यामध्ये 4 चमचे आपलं टोमॅटो केचप टाकलं, नंतर मेयोनीज टाकलं 2 चमचे. 2 चमचे मेयोनीज टाकल्यानंतर ते सगळं पास्त्याचा सॉस व्यवस्थित घट्ट करून घेतला आणि त्याच्यानंतर आपण जे बनवलेलं होतं पास्ता उकळून घेतला होता तो सगळा त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतला आणि धीम्या आचेवर ते थोडंसं फिरवून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यावर आपलं चीज किसून टाकला आणि पास्ता सिझनिंग आणि चिली फ्लेक्स टाकला. निलेश सुतार याही समोसे आणलेले आहेत सगळे. शेंगदाण्याचा मुलगा मी करून घेतला, माझ्या मुलीने बनवले, 12 वर्षाची मुलगी आहे ती आता तिकडे गेम खेळायला गेली आणि हे चॉकलेट मेल्ट करून टाकले त्याच्यावरती. सगळं हे तिने काळे आतमध्ये काय भरलं आहे, म्हणजे स्टफिंग कसलं त्याच्यात? हे शेंगदाण्याचा मुलगा पेस्ट तिने भरलेलं तर गेम खेळायला गेले. ते छोट्या मुलांसाठी बाहेरचं चॉकलेट आणलं बरं. सुतार आहे. हलीमचे लाडू बनवले आहेत. हलीमचे लाडूने रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन कमी करण्यास मदत होते आणि मटारचे कटलेट केले आहेत. नाचणीची भाकरी आणि कांद्याची भाकरी. नाचणीच्या भाकरीने हाडे मजबूत होतात. पालकची भाजी केली आहे. पालक आरोग्यासाठी चांगलं असते. हे काय काजूची भाजी आहे, ओल्या काजूची. हां ओल्या काजूची. ही पालकची भाजी आहे, नाचणीची. मटार कटलेले. छोटो अशीच तऱ्हे नमस्कार, मी केकी बनवते. मी आज पनीर टिक्का रोल बनवलेला आहे. तर मी या रेसिपीबद्दल बोलण्यापूर्वी सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिली. आणि आजकालच्या मुलांना हेल्दी खायला आवडत नाही, लाईक चपाती भाजी, पण ते जर पनीर त्याला थोडे मसाले, घरातले पौष्टिक चटणी मी त्याला लावले, आलं लसूण आणि पुदिना कोथिंबीरची चटणी लावली आहे. मॅरिनेट केलेलं पनीर, नंतर मग चपातीचे कट्स करून त्याच्यामध्ये तेच पनीर ठेवून मुलांना टेस्ट येण्यासाठी मेयोनीज आणि केचप ॲड केलं आहे. त्याच्यासाठी हेल्दी अल्टरनेटिव्ह पुदिना चटणी इथे आहे आणि आपण लिंबूची चटणीसुद्धा यूज करू शकतो खट्टेपणासाठी. त्यासोबतच चाट मसाला आणि मुलांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह लागतं तर ते खायला कसे उत्सुक होतात तसं बेबी कॉर्नने डेकोरेशन केलं आहे आणि हेल्दी काहीतरी पंडित गाडी थांबवा, पंडित गाडी थांबवा. बोल पोलीस पकडतील. प्रज्वल भगत. मी कॉर्न पकोडा आणि ग्रीन चटणी बनवते.
नमस्कार, माझं नाव दीप्ती कुलकर्णी. मी गोकर्णाच्या फुलांच्या अर्कापासून भात बनवलेला आहे आणि गोकर्णाच्या फुलांचा आईस टी बनवलेला आहे. हा गोकर्णाच्या फुलांचा जो अर्क असतो तो आपल्या तब्येतीसाठी एकदम चांगला असतो, स्पेशली बायकांसाठी. जे वजायनल इन्फेक्शन असतं किंवा व्हाईट डिस्चार्ज असतो तो ह्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात कमी होतो त्या सगळ्याच प्रमाणात. आणि हे घरगुतीच आहे सगळं, बाहेरनं काही वापरलेलं नाही. आणि टी हां त्याच्यापासूनच बनवायचं आहे. टेस्ट कर. नमस्कार, माझं नाव सौ नूतन रविकांत मेहता. मी नाचणीचा केक केलेला आहे. ह्याच्यामध्ये गूळ किंवा साखर काही वापरलेले नाही. पौष्टिक आणि हेल्दी आणि लहान मुलं नाचणीचं खायला मागत नाही त्याच्यासाठी हा नाचणीचा केक केलेला आहे. ह्याच्यामध्ये गूळ साखरच्या ऐवजी खजुराचा वापर केलेला आहे. दूध टाकून त्याच्यामध्ये खजूर घालून त्याचं नाचणीचं पीठ, तूप आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकून अशा प्रकारे हा केक केलेला आहे. त्याच्यापासूनच बनवलेला आहे. मी आठवड्यातून एकदम करते. मी उकडीचे मोदक केले. ग्रीन कलर पालक कलर वापरला नाही. पालकामध्ये हिरवे मोदक आणि केशर ऑरेंज साखरेचा वापर नाही. खवा टाकलाय. केशर खवा. खूप छान बनवले. नाही करतात, आम्ही खीर करतो. हा ते भामत आणि जास्त हे पल्लवी समीर अधिकारी. मी पारंपरिक खोबऱ्याचे मोदक बनवलेले आहेत. प्रत्येक फ्लेवरमध्ये 5 फ्लेवर आहेत. ऑरेंज, पायनॅपल, बनाना आणि गुलकंद असे 5 फ्लेवरमध्ये आहेत ते. आणि ओरिजिनल ते फ्रूट्स ॲड केलेले आहेत. खजुराचा वापर केला आहे. ओके, बनाना हा ऑरेंज आहे, हा बनाना आणि हा पायनॅपल आहे आणि हा मँगो. मँगो फ्लेवर आपल्या ओरिजिनल घरगुती. विद्या घोबळे. मी पारंपरिक पुरणपोळी थाळी आहे ही. याच्यामध्ये बिलकुल मैदा नाही आहे, गव्हाचं हे आहे. नेहमी आपण होळीसाठी जे नैवेद्याला करतो आणि हे भजी कसली? बेसन भजी. बेसन भजी हो नुसतं. आणि हे गुळाचं थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये गुळवणी म्हणतो त्याला ते. नारळाच्या दुधात नाही. मी आज होळीनिमित्त पारंपरिक सण म्हणून पुरणपोळी केली. 1 किलोचं प्रमाण घेतलं आहे चण्याच्या डाळीचं आणि पुरण गूळ अर्धा किलो, साखर अर्धा किलो मिक्स केली. हां असं मिश्रण केलं आहे. हां कसलं आहे? पीठ, कणिक आणि मैदा मिक्स. आणि साखर पण मिक्स. हो हो.
गुळ साखर मिक्स साजूक तुपातले. उदय पाटील. मी आळूवडी केलेली आहे. आळूची पानं, डाळीचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये खोबरं किसून टाकलं, तर मिरची पावडर, धनाजिरा पावडर, शेंगदाण्याचं कूट टाकलं त्याच्यामध्ये, आणि मीठ आणि डाळी थोडंसं जाडसरी केलं, तयार केलं आणि आळूच्या पानाला लावलेलं आहे आणि तीळ टाकून त्याला शालो फ्राय केलेलं आहे. नगीना बागाव. मी बनवलं आहे चिला. आपल्या म्हणजे नेहमी ना आरोग्यासाठी आपण सॅलड आपल्या जेवणामध्ये असायलाच पाहिजे. गाजर, बीट हे वालं, तर आपण ते खाण्यासाठी कंटाळा करतो, पण ते खूप आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं. शरीरासाठी आवश्यक असतं. आता विटॅमिन सी खूप असतं आपल्या बिटामध्ये. त्यांनी जर कोरडी त्वचा असेल कोणाची, तर त्यांनी खाल्ल्यानंतर मग ती कोरडी त्वचा कमी होण्यास मदत होते. आणि म्हणजे जर पोटाचे काही विकार असतील किंवा मग आणखीन जे काही विकार असतील, म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये पण लेडीजनी बीट खाल्लेलं चांगलं. आपण दैनंदिन जीवनात असं कोरडं खाण्यासाठी हे करतो, टाळाटाळ करतो. त्यामुळे जर आपण हे टाकलं, म्हणजे मी बनवलं चिला, त्यामध्ये मी तुम्हाला सांगते, बीट, गाजर, मिरची, कोथिंबीर हे आपण किसून घेऊ शकतो किंवा डायरेक्टली जर किसल्याला नसेल पाहिजे तर मिक्सरमध्ये बारीक हे करू शकतो. ते सगळं पिठाच्या मिश्रणामध्ये टाकायचं आणि ते मिक्स हे करून हळद, मीठ, तिखट हे सगळं आपल्या टाकायचं चवीनुसार आणि तेलामध्ये ते परतून घ्यायचं. हां, ते भाजून हे घेतलं व्यवस्थित. तर मग जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पनीर हे टाकून देऊ शकता आणि त्याच्यावर तुम्हाला चीज हे टाकायचं असेल तर टाकू शकता तुमच्या चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे. हे यासाठी बनवलं आहे कारण रेग्युलर जेवणात बिटाला चव नसते, गाजराला चव नसते. त्याच्यामुळे त्याच्यातूनही काहीतरी आपलं रुचकरीत पदार्थ व्हावा, ते आपण रोज खावं, की लहान मुलांनी आणि सगळ्यांनीच खावं, त्यासाठी. थँक्यू. हॅलो, छोट्या मुलांचा आता एक पांढरी बॉल टाकायचा कार्यक्रम होत आहे. हाय, माझं नाव पूजा घरात गवळी. आताच लग्न झालं म्हणून मी बनवला हांडवो पदार्थ. स्पेशली ह्याची स्पेशालिटी अशी आहे की एक होलसम फूड आहे, त्याच्यामुळे डायबेटिक पेशंटसाठी आणि आपल्याला पण एव्हरी डेला खूप चांगलं आहे. याच्यामध्ये मी फक्त रवा आणि बेसन वापरतो, बाकी काही नाही. त्याच्यामुळे हे डायबेटिक पेशंटसाठी अजून चांगलं आहे, बिकॉज रवा इज गुड अँड बेसननी त्याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे पण मिळतात. आणि बेस्ट थिंग याचं आहे की हे फर्मेंटेड फूड आहे, ओव्हरनाईट फर्मेंट केलं. हां, व्हेरी गुड फॉर बॉडी. आणि ऑल व्हेजीज आहेत, आपण व्हेजीज किती पण टाकू शकतो जे आपल्याला पाहिजे. मी याच्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, कॅप्सिकम, गाजर हे सर्व टाकलं आहे आणि फ्लेवर याला मिंट पण टाकलं आणि थोडे चटणीज आणि म्हणजे हे सॉस आहे, हे 2 चटणीज आहेत, हे मी बनवलं आणि थोडं व्हिज्युअली अपिलिंग करण्यासाठी फ्रूट्स. हे गव्हाच्या पिठाचे लाडू आहे. हे लहान मुलांना ताप होतो. त्यातमध्ये मी कढी भाजली, तळलेले पोहे ते बारीक केले, खारीक पावडर, खोबरं आणि ड्रायफ्रूट. आणि हे अनिता माळवते यांच्या मक्याचा हलवा. ते आल्या नाही. लहान मुलांना आपली माझं नाव हेमांगी जुवाटकर. मी आज पनीर पुलाव केला आहे. त्याच्यामध्ये मटार, गाजर, पनीर ॲड केलं आहे मी त्याच्यामध्ये आणि दहीचं रायतं बनवलं आहे. महाराष्ट्रीयन थाळीचा प्रकार केला आहे. दह्यामध्ये गाजर, टोमॅटो, कांदा टाकला आहे. माझं नाव वेदांती दत्तात्रय खिल्लारे आहे. मी कोथिंबीरचे भजी बनवले. ह्याच्या कट केलेली कोथिंबीर, कट केलेली कोथिंबीर, कट केलेली मिरचीचं मिक्सर,
हळद, मीठ, काय चालू ते माहिती जिरा आणि मध्ये नको बोलू. थँक्यू. माझे नाव अस्मी उमेश कदम आहे आणि मी बीटाचे लाडू बनवले आहे. त्याच्यात बीट फ्राय करून तुपामध्ये बदाम, काजू, पिस्ता हे मिक्स केलेले आहे आणि विसरले इथून बघून बोल पटकन. आणि त्याचे लाडू बनवले आहे. दत्तात्रय विठ्ठल खिलारे आहे. सर्वात प्रथम मी राऊत बंधूचे आभारी आहे की एवढ्या स्पर्धामध्ये जेंट्सला एक परमिशन दिली म्हणून. मी साधा सोपा आणि कमी टाईममधला दिरडे गुळवणी असा पदार्थ बनवला आहे. त्याच्यासाठी फक्त ज्वारीचा वापर केलेला आहे. ज्वारीचं पातळ पीठ करून एकदम कमी तेलामध्ये आपण फ्राय करून घेतलेला आहे. गुळाचा वापर करून गुळवणी बनवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे उन्हाळ्यामध्ये ज्वारी का खायची असते. तंतुमय पदार्थ असल्याकारणाने पचनक्रिया सुधारते, थंड आहे. सर्वात महत्त्वाचे पोटात स्वीकार होत नाही. कॅल्शियम वगैरे असल्याकारणाने हाडे मजबूत बनतात. तसेच फायबर असल्याकारणाने वजन पण कमी राहतं आणि सर्वात महत्त्वाचे शीत आणि पचायला हलके असल्याकारणाने उन्हाळ्यात जास्तीत जास्त ज्वारी खायची. पाणी, गुळ आणि मिरची. हॅलो. चालत नाही ते बोला बोला. माझं नाव सुरेखा बागव. मी गव्हापासून पुरणपोळी बनवली. तिखटाची आमटी बनवली, त्याची डाळ काढून आणि ही गुळाचं गुळवणी. आणि गुळवणीची पण टेस्ट गुळापासून वगैरे. आणि गव्हाची पुरणपोळी आहे सर. ही ना ह्याच्यासोबत टेस्ट करून बघा. ह्याच्यासोबत किंवा मस्त लागतं. टेस्ट करू सर. खाऊन बघा ना. तुझं डिश आहे तिथे ना काय आपली मैद्याची नाही आहे. बेसन पीठ, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि हिरवा मिरचा, तीळ आणि आंब्याची कैरीची चटणी आणि जाऊन दे ना, आता कोण नाही ते जाऊन दे मी आहे तुला. लहान मुलांना आंब्याची चटणी, आंब्याची कैरीची चटणी काय करू. सर तुम्ही पण खाऊन बघा ना. नंतर एकदा ती आंब्याची चटणी